प्रभाग क्रमांक 7. चाळीसगाव नगरपालिकेला 106 वर्षाची मोठी परंपरा लाभली आहे. उत्तर महाराष्ट्रातील मध्यवर्ती शहर असा भौगोलिक भवताल चाळीसगावला लाभला असून गत 3.5 वर्षात आमदार मंगेशदादा चव्हाणांच्या दमदार व दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली हजारो कोटींची विकास कामे शहरात साकारली आहेत. यामुळे संपूर्ण शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. बदल घडू शकतो हा विश्वास शहरवासियांमध्ये निर्माण झालाय तो यामुळे. विकासाची ही एक्सप्रेस प्रभाग क्रमांक 7 मध्येही पोहोचली आहे. स्मार्ट प्रभाग, स्मार्ट चाळीसगाव अशी ही जलद विकासाची जिवंत कहाणी आहे. प्रभागांमधील रस्ते, गटारी, पाणी पुरवठा अशा मूलभूत सुविधा मार्गी लागल्या आहेत. यापुढेही प्रभाग विकासाचे हे मिशन सुरूच राहणार आहे. प्रभाग क्रमांक 7 हा चाळीसगावच्या नकाशावर गेल्या काही वर्षात सर्वाधिक बदलणाऱ्या आणि नवीन उंची गाठणाऱ्या प्रभागांपैकी एक ठरला आहे. या परिवर्तनामागे उभे असलेले नाव म्हणजे नागरिकांसाठी रात्रंदिवस धावणारे, प्रत्येक प्रभागाच्या गरजा अंतःकरणाने समजून घेणारे आमदार मंगेशदादा चव्हाण. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनातून प्रभाग क्रमांक 7 मध्ये महत्त्वपूर्ण कामांची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर झाली असून येथे 4.57 कोटी रुपयांची कामे पूर्ण झालेली आहेत, तर 5.70 कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच 2.78 कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 7 मध्ये एकूण 13.6 कोटी रुपयांचा निधी विकासाच्या कामांसाठी प्रभावीपणे वापरला जात आहे. आमदार मंगेशदादांच्या प्रगतिशील विचारातून राज्यमार्ग 753 जे अभिनव शाळेजवळचा नाका, भडगाव रोड ते करगाव रस्ता, पुढे रेल्वे बोगद्याला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग 1.25 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आला आहे, ज्यामुळे या भागातील संपर्क योजना अधिक मजबूत आणि सुकर झाली आहे. त्यांच्याच विकास दृष्टीतून पाटबंधारे ऑफिस ते सीए भूषण भोसले यांच्या घरापर्यंत, पुढे समर्थ हॉस्पिटलपर्यंतच्या प्रमुख रस्त्याची 50 लाख रुपये खर्चून दर्जेदार सुधारणा करण्यात आली आहे. घाटे पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता 50 लाख रुपये निधी वापरून सुधारण्यात आला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील बसस्टँड मागील परिसरासह गवळीवाडा भागातील रस्ते उत्कृष्टपणे विकसित करणे, तसेच चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनकडे जाणारा मार्ग सुधारणे ही कामे 40 लाख रुपये खर्चून पूर्ण करण्यात आली आहेत, जे आमदार मंगेशदादांच्या तंतोतंत नियोजनाचे प्रतीक आहेत. याशिवाय दत्तू वाणी यांच्या घरापासून नेवे यांच्या घरावरून पुढे सुधाकर देवकर यांच्या घरापर्यंत, तसेच सीताराम पैलवान मळा ते कैलास देशमुख यांच्या घरापर्यंतच्या मार्गावर 28 लाख रुपये निधी वापरून आरसीसी गटार बांधणी करण्यात आली आहे. या कामामुळे परिसरातील पाणी निचरा व्यवस्था मजबूत झाली असून हे प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचे महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. यासोबतच नवीन पंचायत समिती इमारत, विस्तारित न्यायालय इमारतीने प्रभागाला विकासाच्या केंद्रस्थानी आणले आहे. प्रभाग क्रमांक 7 मधील हा पूर्ण विकास प्रवास म्हणजे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संवेदनशील नेतृत्वाची, नागरिकांप्रती असलेल्या बांधिलकीची आणि विकास म्हणजे केवळ कामांची यादी नसून जीवनमान उंचावण्याची प्रक्रिया आहे. चला तर मग आपल्या प्रभागाला विकासाच्या वाटेवर आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध होऊया. स्वच्छ, सुंदर व द बेस्ट चाळीसगाव असा ध्यास असणाऱ्या भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ प्रतिभा मंगेश चव्हाण यांना, तसेच प्रभाग क्रमांक 7 मधून सर्वसाधारण महिला अ गटातून सामाजिक कार्यकर्ते भास्कर आबा पाटील यांच्या आई श्रीमती झेलाबाई पुंडलिक पाटील यांना व नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष ब गटातून तरुण कार्यकर्ते धनंजय गोपाळ देशमुख यांना कमळ या निशाणीसमोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे ही नम्र विनंती. भाजपला मत, विकासाला मत.